नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. आता बघा, तुम्ही म्हणता हो, आमचं गार्डन किती छान आहे, किती छान आहे. तर त्यामागं पण आमचं कष्ट असते ती काय. तर गार्डनला वेळच्या वेळी पाणी देणं म्हणा, ते स्वच्छ ठेवणं. आता तुम्हाला दाखवते किती घाण आहे. म्हणजे घाण म्हणजे पाला, झाडांचा पाला वाळते, मग ती गळते, खाली पडते. तीच फक्त घाण आहे, दुसरी काही घाण नाही. तुम्हाला दाखवते ती आम्ही एक महिन्यानं काढत असतो. तर आज तुम्हाला दाखवते किती झाले काय. शिवानीच्या बड्डेच्या आधीच काढली होती, तरी अजून एवढं पालापाचोळा पडला आहे. तर आपण बघूया, तुम्हाला दाखवते. आता हे बघा, तुम्ही म्हणताल एकाच ठिकाणी एवढा पाला पडला आहे. तर असं काही नाही, मी ह्या हराळीत सुद्धा पडला होता. ते असं खराट्यानं, इथं खराटा आहे, खराट्यानं असं सगळे गवतात ना, असं एकाच ठिकाणी ह्या ह्या हराळीतलं ह्या काय फरशीवर, ह्या हराळीतलं ह्या फरशीवर असं गोळा केलं आहे बघा. हे इथलं सांगितलं हे सगळं असं गोळा केलं. तर आता बघा, ही बुडं किती स्वच्छ दिसते ती. मग अशी लय गदाळ गदाळ होती. तर अशा प्रकारे मी स्वच्छ करून घेतलं. आता ही आपल्याला असं पाटीत भरून भरून टाकून यायचं आहे. हे बघा, असं खराट्यानं काय पूर्ण निघत नाही, मग राहिलेलं असं असं काढत असतो आम्ही. तर ह्या एवढ्या स्वच्छतेसाठीच आपलं गार्डन छान दिसते बघा. रोज रोज तर काय कोण पण करत नसते, एकदमच करावं लागते ह्याला. आणि मोठ्या माणसांच्या घरी ही कामं करायला माणसं असते ती, पण आमच्या घरी तसं नाही. आम्ही स्वतः सगळी कामं करतो. तुम्ही बघतच आजचाल आमच्या व्हिडिओमध्ये. आता ही इथं ह्या साईडनं पण थोडं थोडं आहे, आपण ही खराट्यानं घेऊया आधी. हे असं निघत नाही, म्हणजे अडकलेलं असं 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 करून काढायचं, म्हणजे निघतंय. आता इथं बघा, इथं हे असं झाडांच्या सालीत फक्त कचरा पडलेला आपण असं करायचं नका, इझिली निघतो. आता आम्ही स्वच्छ करत असतो बघा आधीमधून. आता हे बघा, इथनं असं स्वच्छ करत आणलं, हे असं एका ठिकाणी इथं जमा केलं बघा. तर तुम्हाला वाटतं गार्डन योग्य, तर असं गार्डन लय भारी आहे. तर ही गार्डन कशामुळे भारी राहते, ह्याला वेळच्या वेळेला आपल्याला शेप पण द्यावं लागते. नाहीतर तसलं मोठी झाडं होते ती, अशी डेरेदार होती ती. पण आम्ही ह्याला आपली एंट्रीला आहे ना इथं, म्हणून असा शेप दिला आहे बघा, चौकोनी. तर एवढी झाले ते आत्ता आमची झाडं. आधीचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, आमची झाडं लई बारकी बारकी होती. आता सगळं गार्डन एकदम फुललं या आणि छान पण दिसते. आता ही साईड स्वच्छ करून झाली आपली, आता ही साईड करून घेऊया. आता तुम्ही इथं बघू शकता कशी घाण आहे. ही सगळी स्वच्छ होणार आहे. हे आता बघून घ्या, थोड्याच वेळात सगळं स्वच्छ करून दाखवते. इथं आहे, इथं पण फुलं गळून पडलेलं आहे. हे सगळं गार्डन आपल्याला स्वच्छ करायचं. चला रे, आता ही एवढंपर्यंत झाडून झाले बघा, स्वच्छ दिसतच असेल तुम्हाला थोडं थोडं. तर आता ही झाडलेलं आपण पाटीत भरून घेऊया, म्हणजे अजून स्वच्छ दिसेल. फायनलमध्ये बघा आपलं गार्डन ओकेमध्ये चकाचक झालेलं आहे. इकडं त्या तोवर पाईप घेऊन आल्या पाणी मारायला. आता पाणी मारून घेते त्या असंच आम्ही सगळे मिळून मिसळून करत असतो. त्या पाणी द्यायला त्या आम्ही स्वच्छता केली आणि ह्यांनी झाडं कटिंग करते. तर असंच आम्ही सगळेजण मिळून आमचं गार्डन स्वच्छ ठेवतो बघा. तर आमचं गार्डन कसं वाटतंय तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. हे असं सगळं मग इथं किती घाण होते, इथं पाईपापाशी सगळं ओकेमध्ये चकाचक झालं आहे. इथं खुशाला उठून तिकडे हे सगळीकडं स्वच्छ झालं. आता इथलं पण सगळीकडं स्वच्छ झालं.
तर आमचा व्हिडिओ कसा वाटला आजचा नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचं गार्डन पण कसं वाटतंय ते नक्की सांगा बरं का. आजचा व्हिडिओ कसा झालाय ते करावं लागते, नाहीतर मग ते तसलं दिसतंय मग पाला पाला सगळीकडे. त्यामुळे आम्ही स्वच्छ करतो, आधनं मधनं चालू असते आमचं. आम्ही काय कोण गडी बाई असलं काही लावलं नाही, आम्ही स्वतः करतो. गार्डनची निगा आम्ही स्वतः राखतो. तर आपलं काय गार्डन लय पण मोठं ना, हाय बरं आहे, छान आहे, त्याचीच आम्ही काळजी घेतो अशा प्रकारे. तर आमचा व्हिडिओ कसा वाटतंय नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ इथंच स्टॉप. बाय.